वहिनी आता माझं टक्कुर कामातनं गेलंय बर का. यो चाप बंदुकीचा वाढायच्या आत येतनं निघा. परशुदादांचा अवतार पाहता बाळाला सगळ्यात जास्त धोका इकडेच आहे. आधीपासून दारू पिणारा माणूस वाईट असतो आणि मध्येच दारू प्यायला लागलेला माणूस त्याच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडतंय म्हणून तो दारू पितो. वहिनी साहेब रमावतीमध्ये आहेत आणि मला मिळालेल्या बातमीनुसार राजन सुद्धा तिथेच आहे. म्हणजे आपल्याला मूल होत नाही. हा माझा दोष नाहीये, दोष तुझ्यात आहे. बाबा बाबा मी तू अचानक म्हणजे तुला कळलं? काय कळलं? म्हणजे तू काय झालंय बाबा? अमृताताई तुम्ही हो तुम्ही आलात हे बेस झालं. हो तुमचे पाय आमच्या घराला लागले हे आमचं लय मोठं भाग्य. पोरी प्रवासातून थकून आलात, हातपाय धुवून घ्या, मग आपण जेवता जेवता बोलू की. जानकी या अमृताताई ये. पिसाळलेल्या वाघावाने फेऱ्या मारतोयस आणि नाही गावलं तर एखाद दिवशी मलाच खाशील बाबा. तुला कशाला त्रास देईन गोसाव्या? एक वेळ त्या किल्लेदारांना मारू शकलो नाही ना तर स्वतःला गोळ्या घालेन मी. हा असं नाही करायचं. सावताला कशा पायी मारून घ्यायचं? अरे ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय त्यांना मारायचं. आक्षी ठेचून ठेचून मारायचं. कसं आहे तुझं हे जगणं आहे की नाही ते तुझं जगणं नाहीच आहे. अरे तुझ्या आईसाठी असलेलं जगणं आहे ना का? मारता मारता तिनं त्या किल्लेदार लोकांनी शाप दिलाय ना, तो शाप आता तुला पूर्ण करायचा आहे. ध्यानात ठेव. सारखं सारखं आईची आठवण करून द्यायची काही गरज नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव गोसाव्या, एक वेळ तू हे प्रकरण विसरशील. तुमची मॅडम या गोष्टीतून अंग काढून घ्यायला सांगेल तुला. पण ही गोष्ट तोपर्यंत विसरणार नाही जोपर्यंत किल्लेदार घराण्यातल्या एकेका माणसाला मारत नाही मी. गोसावी साहेब, ती जानकी गावात परत आली आहे. राजन शेठ, ज्ञानदा एकदा पाखरून नजरेच्या टप्प्यात आलंय. आता कामाला लागा. सज्जना भक्ती पंथेशी जावे, तरी श्रीहरी पाहिजे तो स्वभावे. मना सज्जना दामू काका येड बिल लागलं की काय तुम्हाला?
काय एकटेच बडबडताय? मला काय वेडा समजलास की काय? नाहीतर काय, एकटेच बडबडतायत आपले. मी मनाचे श्लोक म्हणत होतो, तुला येतात? नाही, मी माझ्या मनातलं कधी काय करतच नाही ना. मी जे काय करतो ना ते सगळं माझ्या ताईच्या मनाचं असतं. अरे मी जे पुटपुटत होतो ना ते माझ्या आणि तुझ्या मनातलं नाही, तर रामदास स्वामींनी लिहून ठेवले मनाचे श्लोक. मग तुम्हाला कोणी शिकवलं हे सगळं? मला कोण शिकवणार? का? तुमच्या काळात रामदास स्वामी होते ना? काय रे, मला तू काय चांगदेव समजलास की काय? हजारो वर्ष जगतोय. त्यांच्या मनाचे श्लोक तुम्हाला कसे काय पाठेत? त्यांनी लिहून ठेवलेत आणि आत्याबाई किल्लेदारांच्या घरातल्या लहान मुलांना शिकवायच्या. म्हणजे आपले मोठे साहेब, वामन साहेब, ते मी ऐकलं, झालं पाठ. आणि परशु शेठ? हा, ते त्यावेळी तिथे नसायचे. ते त्यावेळेला गावच्या सावडीवर मनाच्या शिव्या शिकायला जायचे. आणि शपथ, परशु शेठचं पाठांतर लय भारी दिसतंय. त्याशिवाय अजून पाठ आहेत त्यांना. धाम काका, एखादा श्लोक मला पण शिकवा ना. अरे एखादा कशाला, सगळेच शिकवतो. म्हणशील ना? हा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. आई शपथ, लय भारी आहे सगळं. पण याचा अर्थ काय? सांगतो. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, म्हणजे हे मना, हे चांगल्या मना, भक्ती कर, देवाची भक्ती कर. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, तरच त्या परमेश्वराचं दर्शन तुला होईल. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. या जगात जे जे वाईट आहे, निंदनीय आहे, सगळं सोडून द्यावं. जनी वंद्यते सर्व भावे करावे. जे जे वंदनीय आहे, समाजासाठी चांगलं आहे, अशाच गोष्टी कराव्यात. आई शपथ, हे तर लय भारी आहे. पण मला याच्यातलं काहीच नाही कळालं. हा, पण ऐकायला लय भारी वाटलं. हा, वामन शेठ, तुम्हाला काय म्हणायचं ते मला चांगलंच कळतंय. दामू, या घरातले चढ उतार तुझ्यापेक्षा जास्त चांगले दुसऱ्या कोणाला समजणार. पुढचं ऐकायचंय? हा. ऐक. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना धर्म हा नीती सोडू नको हो, मनी अंतरी सार विचार राहो. आता मनात दुष्ट वासना नकोत, पाप बुद्धी तर नकोच नको. आता यापुढे नीती सोडायची नाही, चांगलंच वागायचं, योग्य तेच वागायचं. मनात सारासार विचार करायचा, काय खरं आहे, काय खोटं आहे, आणि तसंच वागायचं. यापुढे योग्य तेच वागायचं. परमेश्वरा, काय या चांगल्या माणसाची अशी अवस्था केलीस? त्याला चांगली बुद्धी दे रे, चांगली बुद्धी दे. वाव, एका फटक्यात कसं काय फोडलात? एका फटक्यात नाही, एका बुक्कीत म्हण. वाव मावशी, पिठल्याच्या वासाने पोटात आग पडलीये. अमृताताई, तुम्ही यंदाच्या वर्षी गावच्या जत्रेला नाही आलात? अहो, यंदाचं काय घेऊन बसलायत? मागच्या 2 वर्षी तरी कुठे जमले यायला. नेमकं ना जत्रेच्या वेळेला माझ्या बास्केटबॉलच्या मॅचेस असतात
आणि यंदा तर मॅच आणि एक्झाम दोन्ही एकत्र आल्या होत्या. तुम्ही बोलत काय बसलाय? जेवून घ्या की. बरेच दिवसांनी गावाला आल्यावर खूप छान वाटलं. अमृताताई, छान तवा वाटेल जेव्हा तुम्ही दिवसा गाव बघाल. अमृताताई, उद्या सकाळी उठल्या उठल्या गाव फिरायला जाऊ. नक्की जाऊया आणि सगळ्यात आधी ना घाटावर जाऊया. नाही, आज रात्रीच आपल्याला निघावं लागेल ना. हा, निघावंच लागेल. पण परत येऊ की आपण. गाव आपलंच आहे, पळून थोडं ना चाललंय. बघायला येऊ की परत. तुझी भाकरी संपली का? मी आणते आणखीन. आलेच. काय ग, असं कशाला बोलवलं? काय नाही, असंच बोलवलं. असंच होय? असं जेवणाच्या ताटावरून तू असंच बोलवशील? सांग ना. काय नाही, तुझं आणि अमृताताईंचं जमतंय ना? हे विचारायला तुम्हाला बोलवलंस? म्हणजे अगदी जीवाभावाच्या मैत्रिणीगत वागताय. वागताय म्हणजे? आहेच मी त्यांची जवळची मैत्रीण. आणि फक्त अमृताच नाही, आत्याबाई साहेब, वामन दादा, सुमिताई आणि हे सुद्धा माझ्याशी खूप चांगले वागतात. मी खूप सुखी आहे. पण काय सांगायचं होतं तुला? काही नाही, हेच विचारायचं होतं. तुझ्या डोळ्यात कधी काही लपून राहतं का? अरे, ही अजून भाकरी घेऊन नाही आली. अमृताताई, तुम्ही बसा, मी आलो. काय विचारायचंय? काही मदत वगैरे हवी आहे का? नका, देवाच्या दयेनं समजा आहे आपल्याकडं. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की रखवे, काय सांगायचंय? हर थोरल्या साहेबांची लेक एकलीच आहे. तिला काय वाटत? बोली, चल तू भाकर घेऊन चल. मी गंगेबद्दल काय विकळता कामा नये, कळलं? ओ ग, काय झालं? काय झालं? जीवला बाबांची खूप आठवण येते का? आपण बाबांना फोन लावूया का जीव? थांबा, मी फोन लावते. हॅलो, चिवचे बाबा बोलताय का? बाबा, चिवला की नाही तुमची खूप आठवण येते. खरंच चिवला तुमची खूप आठवण येते. तुम्ही कधी येणार भेटायला चिवला? काय?
खूप काम आहेत का? पण थोडासा वेळ काढा ना आमच्यासाठी. आणि हा, येताना घोडागाडी घेऊन या हा. आणि चिवसाठी ना खूप खूप खेळणी आणा. एक मिनिट, चिवला बोलायचं तुमच्याशी. एक मिनिट. हॅलो हॅलो मंजू, बाबांना सांग की मला तुमची खूप आठवण येते. सांग चिव. येतात म्हणाले ना? हॅलो हॅलो हॅलो. इतके दिवस तू रडत होतीसच, हिलाही सवय लावतेस रडायची. मला मान्य आहे की बाईचा जन्म हा केवळ रडण्यासाठीच झालाय. म्हणून तुम्ही हा वारसा हक्क एकमेकींना देणार आहात का? हॅलो आत्याबाई साहेब. हा हॅलो, मी बोलतोय, सुमित्राचे बाबा. हा बोला बोला. इथं माझ्या मुलीला वेळ लागायची वेळ आली हो. नाही आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा ह्याच्यातनं. नाही आता हे सगळं सहन होत नाहीये मला. हो, आता तुम्ही काही चिंता करू नका. पण सुमित्रानी असं कुणालाही न सांगता घरातनं जाणं हे काही बरोबर नाही आहे. अहो, घरातल्या मोठ्या माणसांना काही सांगणं विचारणं काही पद्धत आहे का नाही? आणि मुख्य म्हणजे तुम्ही पण तिच्याच बरोबर होतात. खरं सांगू का आत्याबाई, हे मुलीच्या भीतीनं तिने हा निर्णय घेतला असेल. हो नाही, एक दोनदा तिच्या बोलण्यात आलं होतं की बाबा माझं ठीक आहे हो, पण या लहान जीवाचं जर काही बरं वाईट केलं तर. आता आत्याबाई साहेब, मला बरं वाईट ह्या शब्दाचा अर्थ नाही कळला. तुम्हाला तर नक्कीच माहित असेल ना तिथं काय झालं ते. ठीक आहे, हे सगळं पेल्यातलं वादळ आहे असं आता आपण समजूया. नवरा बायकोंची भांडणं होतात, तसंच हे एक भांडण आहे. पण तरीही सुमित्राने कुणालाही विश्वासात न घेता जाणं हे मला तरी योग्य वाटत नाही. याबद्दल पाहिजे तर मी माफी मागतो हो तुमची. पण यातून काहीतरी मार्ग काढला. तुम्ही जर तोडगा काढलात ना तर सगळं व्यवस्थित होईल. पण त्यासाठीच चाललंय ना हे सगळं. जानकी तिकडे आलेली आहे, अमृताई आहे तिच्या बरोबर. जानकी तिला नक्की समजावून सांगेल आणि घेऊन येईल तिला इथे. तसं जर झालं ना आत्याबाई साहेब, तर म्हाताऱ्या जीवाला अजून काय पाहिजे मला. आणि जानकी येते म्हटल्यानंतर ती काहीतरी नक्की तोडगा काढणार. कसं नाही, आम्ही तिला गावाची माऊली म्हणत. आणि आता नर्मदा वहिनीनंतर त्याच आम्हाला माऊली. तुम्ही आता चिंता करू नका. सुमित्राची आणि बाळाची काळजी घ्या. जानकी येतेच आहे ना तिकडे, ती आल्यावर सगळं काही नीट बघेल बघा. बरं, ठेवू फोन? हो ठीक आहे. अच्छा. तू रखमा मावशी, जानकी कुठे आहे? जानकी आली होती, पण ती आत्ताच परत गेली सुमित्राच्या घरी. राजन,
किती दिवस असाच वणवण भटकत राहणार आहेस? रखमा मावशी, माझ्या नशिबात आता ही वणवण लिहिलेलीच आहे. आमसनी माफ कर. आमच्यामुळेच तुझ्या वाट्याला ही वणवण आली. हे बघ, आता झालं ते झालं. आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल कुठलाही राग नाहीये. पण रखमा मावशी, मला जानकीला एकदा भेटायचं आहे. तिला सांगायचंय की मी दोषी नाहीये. हे बघ, तिच्या सुखामध्ये कुठलाही अडसर बनायचा नाहीये मला. पण माझ्या कपाळावरती हा जो कलंक आहे ना, तो आयुष्यभर घेऊन मी नाही जगू शकत. आणि मावशी, तू तिला सगळं खरं खरं सांगून टाकायला हवं होतंस ग. नाही रे पोरा, माझ्या धन्याने मला कुंकवाची आण घातली होती म्हणून मनात असलं तरी सुद्धा मी नाही बोलू शकत. बघ, तू हे बोलली नाहीस ना, पण आता हे मला तिला सांगावं लागणार आहे. कारण याच धक्क्यानं माझी आई गेली आहे. तिचं अंतिम दर्शनही घेता आलं नाहीये मला. माझी इच्छा असून बी मला तिचं दर्शन नाही घेता आलं. आणि मावशी, मी इथं आलो हे कोणाला सांगू नकोस. नाही ग पोरा, मी कोणाला बी नाही सांगणार. स्वतःची काळजी घे. पण मला सांग, मी समजा जानकीला सांगून आता त्याचा काय फायदा होणार आहे? हे बघ, तिला मी सांगितलं ना की ती नरसिंहरावांना समजवेल काहीतरी. म्हणजे माझ्या मागं हा जो त्रास लागलाय ना, तो तरी संपेल. मला तिला भेटलंच पाहिजे.